शिवसेनेत सध्या शांतपणे एक मोठी रणनीती आखली जाते। बाहेरून सगळं स्थिर दिसत असलं तरी पण आतून नेतृत्व बदलाच्या हालचाली वेग घेत आहेत। कारण एक गोष्ट स्पष्ट आहे की 2022 नंतरचं राजकारण हे ठाकरे गटासाठी सर्वायवल मोडवरचं राजकारण बनलं आहे। 2022 नंतरच्या राजकारणात ठाकरे गटाला सतत स्वतःला सिद्ध करावं लागलं। पक्ष फुटला, चिन्ह गेलं आणि सत्तासुद्धा हातातून निसटली। अशा परिस्थितीत आता फक्त विरोधक बसून चालणार नाही, तर संघटना पुन्हा उभी करावी लागणार आहे। आणि नेमकं इथेच एक नाव पुढे येत आहे, आदित्य ठाकरे। चर्चा अशी आहे की शिवसेनेत पुन्हा एकदा कार्याध्यक्ष हे पद सक्रिय होणार आहे आणि ते थेट आदित्य ठाकरेंकडे दिलं जाऊ शकतं। म्हणजे हा फक्त पक्ष बदल नाही, तर पक्षाच्या भविष्यासाठीचा डायरेक्शन बदलण्याचा प्रयत्न असू शकतो। पण हा निर्णय का घेतला जातोय, यामागं नेमकं राजकारण काय आहे आणि सर्वात महत्त्वाचं, हा निर्णय ठाकरे गटाला उभारी देईल की आणखी एका नव्या वादाला सुरुवात करेल, जाणून घेऊयात सविस्तर विश्लेषणातून। नमस्कार, मी स्वप्नील आणि आपण पाहत आहात त्याचं काय महाराष्ट्र। तर सध्या जी चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणात वेगानं पुढे येते ती म्हणजे आदित्य ठाकरेंना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्याध्यक्षपदाची जबाबदारी दिली जाणार। ही चर्चा अचानक सुरू झाली नाही, तर गेल्या काही दिवसात पक्षातल्या हालचाली, बैठका आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे संजय राऊत यांच्या विधानातून याला झालेली सुरुवात। तरुणांच्या हाती नेतृत्व दिलं पाहिजे असं त्यांनी स्पष्टपणे म्हटलं आणि इथूनच बदलाचे संकेत मिळू लागले। आता या सगळ्या चर्चेत कार्याध्यक्ष या पदाचं महत्त्व समजून घेणं गरजेचं आहे, कारण शिवसेनेत हे पद फक्त नावापुरतं नाही। 2003 साली बाळासाहेब ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यासाठी हे पद तयार केलं होतं। त्यावेळीही पक्षात एक ट्रान्झिशन घडत होतं आणि हळूहळू संघटनात्मक सूत्र उद्धव ठाकरेंकडे दिली गेली। म्हणजेच कार्याध्यक्षपद हे प्रत्यक्षात पक्ष चालवण्याची, निर्णय घेण्याची आणि संघटना मजबूत करण्याची जबाबदारी देणारं पद आहे। म्हणूनच जर आज आदित्य ठाकरेंना हे पद दिलं जात असेल तर हा केवळ एक सन्मान नाही, तर थेट जबाबदारी आणि नेतृत्वाचा मोठा टप्पा असेल। पण हा निर्णय घेण्याची वेळ का आली, हा इथे प्रश्न महत्त्वाचा ठरतो। 2022मध्ये एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत मोठी फूट पडली। पक्षाचं नाव आणि चिन्ह हे त्यांनी गमावलं। अनेक आमदार आणि नेते सोडून गेले। ठाकरे गटाला पुन्हा शून्यापासून सुरुवात करावी लागली। या काळात उद्धव ठाकरे यांनी पक्ष एकत्र ठेवण्याचा प्रयत्न केला। लोकसभेत काही प्रमाणात यशही मिळालं, पण त्यानंतरच्या निवडणुकांमध्ये अपेक्षित परिणाम दिसले नाहीत। विशेषतः मुंबई महानगरपालिकेसारख्या गडावर सत्ता राखता न आल्यामुळं कार्यकर्त्यांमध्ये एक प्रकारची निराशा निर्माण झाली। पक्षात उत्साह कमी झाल्याचं चित्र दिसू लागलं आणि अशा वेळी पक्षाला नव्या ऊर्जेची गरज भासू लागली। याच पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे हे नाव पुढे येतं। गेल्या काही महिन्यात त्यांच्या हालचालींवर लक्ष दिलं तर एक गोष्ट स्पष्ट दिसते की ते आता फक्त युवा नेते म्हणून नाही, तर संघटनात्मक नेते म्हणून स्वतःला तयार करत आहेत। शिवसेना भवनमध्ये होणाऱ्या बैठका, जिल्हा प्रमुखांशी संवाद आणि या पक्षाच्या धोरणांमध्ये सक्रिय सहभाग, या सगळ्यातून ते आपली पकड अधिक मजबूत करताना दिसत आहेत। आता जर आपण त्यांच्या राजकीय प्रवासाकडे पाहिलं तर तो हळूहळू तयार झालेला आहे। 2010मध्ये युवा सेनेची जबाबदारी घेतल्यानंतर त्यांनी तरुणांमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली, आंदोलनं केली, मुद्द्यावर भूमिका घेतली आणि हळूहळू राजकारणात सक्रिय होत गेले। 2019मध्ये त्यांनी थेट निवडणूक लढवली आणि जिंकले। ठाकरे घराण्यातील पहिले आमदार बनले। मंत्री म्हणून त्यांनी पर्यावरण, पर्यटन यासारख्या खात्यांमध्ये काम केलं। मुंबईत नाईट लाईफ सुरू करण्याचा निर्णय, ओपन जिम, पर्यावरणपूरक उपक्रम, या सगळ्यामुळं त्यांची एक वेगळी ओळख तयार झाली। पण त्यांच्यावर टीका देखील झाली की त्यांचं राजकारण हे शहरापुरतं मर्यादित आहे, ग्रामीण भागात त्यांची पकड कमी आहे आणि हीच टीका लक्षात घेऊन त्यांनी राज्यभर दौरे सुरू केले। आता कार्याध्यक्षपद मिळालं तर त्यांच्यासमोर सगळ्यात मोठं आव्हान असेल ते म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रात पक्षाची पुन्हा उभारणी करणं। कारण सध्या ठाकरे गटाची परिस्थिती खूप कॉम्प्लेक्स झाली आहे। एकीकडं शिंदे गट सत्तेत आहे, भाजपसोबत मजबूत आहे आणि दुसरीकडं काँग्रेस राष्ट्रवादीसोबत आघाडी करून ठाकरे गटाला आपली राजकीय जागा टिकवावी लागते। या सगळ्यात आदित्य ठाकरे यांना स्वतःचं स्वतंत्र नेतृत्व सिद्ध करावं लागेल, कार्यकर्त्यांना एकत्र आणावं लागेल आणि मतदारांपर्यंत पोहोचून त्यांचा विश्वास परत मिळवावा लागेल। मुंबई महानगरपालिका निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला सत्ता राखण्यात अपयश आलं असलं तरी विपरीत परिस्थितीतही पक्षानं समाधानकारक जागा मिळवल्या होत्या। या निवडणुकीत आदित्य ठाकरे हे पक्षाचा अजेंडा लोकांपर्यंत पोहोचवण्यात अग्रभागी राहिले। आता या निर्णयाचा आणखी एक महत्त्वाचा अँगल आहे, टायमिंग। 19 जून शिवसेनेचा वर्धापन दिन हा केवळ कार्यक्रम नाही, तर भावनिकदृष्ट्या पक्षासाठी खूप मोठा दिवस आहे आणि अशा दिवशी जर हा निर्णय जाहीर झाला तर तो एक स्पष्ट संदेश असेल की पक्ष आता नव्या नेतृत्वाकडे वळतोय। पण या निर्णयाचे पडसाद फक्त ठाकरे गटापुरते मर्यादित राहणार नाहीत। शिंदे गट यावर घराणेशाहीचा आरोप करू शकतो, भाजप याचा राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न करू शकतो, तर दुसरीकडं महाविकास आघाडीतील इतर पक्षसुद्धा या बदलाकडं बारकाईनं पाहत आहेत। कारण जर आदित्य ठाकरे पुढे आले तर भविष्यात मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून सुद्धा त्यांचं प्रोजेक्शन नक्कीच होऊ शकतं आणि इथेच खरी लढाई सुरू होते। अनुभवी नेतृत्व विरुद्ध तरुण नेतृत्व, स्थिरता विरुद्ध बदल,
परंपरा विरुद्ध राजकीय शैली या सगळ्यात आदित्य ठाकरे स्वतःला कितपत सिद्ध करणार हे ठरवणार आहे की हा निर्णय यशस्वी ठरतो की नाही. तर एकंदरीत आदित्य ठाकरेंना कार्याध्यक्षपद देणं हा फक्त संघटनात्मक बदल नाही, तर ठाकरे गटाच्या भविष्यासाठीचा एक मोठा राजकीय प्रयोग ठरू शकतो. हा प्रयोग आता पक्षाला नवसंजीवनी देईल की नव्या संकटाची सुरुवात करेल. आणि सर्वात महत्त्वाचं, आदित्य ठाकरे हे स्वतःला पूर्णवेळ नेता म्हणून सिद्ध करू शकतील का, याची उत्तरं मिळतीलच ते येत्या काही दिवसात. तोपर्यंत महाराष्ट्राच्या राजकारणातली ही चाल नेमकी कुठे जाऊन थांबते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तुमच्या मते आदित्य ठाकरे कार्याध्यक्ष झाले तर ठाकरे गटाला फायदा होईल का? कमेंटमध्ये नक्की सांगा. बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे, तेव्हा कुठेही जाऊ नका. पाहत राहा, सबस्क्राईब करा. त्याचं काय महाराष्ट्र.